नाशिकची पुनरावृत्ती जी आहे ते नागपुरात घडली। नागपुरातील भांडेवाडी परिसरात जे आहे ते बिबट्या शिरला एका घरामध्ये आणि या ठिकाणी एकंदरीत बघितलं असेल तर हे भरवस्ती हा संपूर्ण परिसर आहे आणि संपूर्ण या परिसरामध्ये नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचे वातावरण पसरले आहे। ज्यांनी प्रथमदर्शी या बिबट्याला बघितलं तो आलोक जो 10व्या वर्गात शिकतो, आपण ते थेट बातचीत करूया। काय सांगशील आलोक, प्रथम तू बिबट्याला बघितलं प्रथमदर्शी, काय मनात भीती होती बघताना तुला? जसं मी रोज जायचो साजपत वरती येत होतो तर नाही का मला एक दरवाजा होता, दरवाजा मागे तो बसला होता। तसं जे पाय ते पूछ होती ते बाहेर होती। म्हटलं का असू शकते, माझ्यावर तर नाही असू शकत कारण माझी इतकी मोठी तर आहे। तर बघितलं तसं ऐकलं तर आजूबाजूला खरं झालं तर आपल्या घरी खूप घाबरलो। खाली गेलो, वडिलांना सांगितलं माझे पप्पा म्हणे नाही म्हणे असं काही होऊ नये, भरली वस्तू कशी होऊ शकतो, तुला 10 साहेब म्हणे तुला चांगल्या बघू नये म्हणे। वरती आलं म्हणजे चांगल्या बघितलं तर खरंच तो बसला होता। मग त्याचा चेहरा वगैरे तर नाही दिसला मला, त्याची कंबर आहे आणि पूछ ते दिसली। मी चप्पल फेकून मारलं, ती पूछ पाय दूर होती, त्याची चप्पल फेकून मारली, मग जवळ आली, खूप घाबरलो। पप्पाला सांगितलं पप्पा असं असं आहे, इकडे वरता चलू पाहू बोलूया। पप्पा म्हणे चल म्हणे येऊ म्हणे पाहू। तर पप्पा वरता आले, पप्पाने बघितलं हो म्हणे हाय म्हणे। तर मग पप्पाने व्हिडिओ वगैरे काढला त्याचा, व्हिडिओ काढला। मग पप्पा म्हणे आपण पोलीस स्टेशनमध्ये कॉल करू। मग आम्ही घरात सर्वात सतर्क झाले, सर्व दरवाजा वगैरे लावून सतर्क झाले। मग आम्ही पार्टी पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला। पार्टी पोलीस स्टेशनवाल्यांना पण एकदम ऍक्शन नाही घेतला, त्यांना 4-5 वेळा कॉल केला। मग त्यानंतर ते अर्ध्या तासात आले। मग त्यांना रेस्क्यू टीम वाल्यांना कॉल केला, रेस्क्यू टीम वाले पण आले। मग 2 घंटा रेस्क्यू चालला। काय मनात भीती होती, कारण की तू धाडस दाखवला, 4दा तू स्वतः बोलला की पोलीस स्टेशनला फोन केला, अशा वेळी काय मनात काय भीती होती? असं काय नाही, मग असं होतं की जर त्यांना हानी नाही पोचवली पाहिजे तुमच्या आम्हाला कोण, जसं त्याने केलं, कोणाला हानी वगैरे नाही पोचवली, सुखरूपपणे तो रेस्क्यू झाला। तर कौतुक पण होत आहे, कौतुकाची थाप तुझ्याकडे आहे, कारण तू तुझ्या सतर्कतेमुळे भांडेवाडी परिसरामध्ये हा वाघ शिरला नाही, अनेक लोकांना त्यांनी एका अर्थाने जखम केला नाही। काय सांगशील असेल साठी काय बघू शकता की हा 10व्या वर्गात शिकणारा आलोक यांनी प्रथमतः त्या बिबट्याला बघितलं, त्यानंतर ज्यांनी सतर्कता दाखवत आपला वडिलांना सांगितलं, त्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन असेल किंवा वन विभाग असेल यांनी संपूर्ण याच्यात हे प्रथमदर्शी आपण याच ठिकाणी या परिसरात आहोत। आपण बघू शकता याच बिल्डिंग मध्ये जे आहे ते जे आहे बिबट्या शिरला होता आणि संपूर्ण परिसरात जर बघितलं असेल तर संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते काम सुरू आहे। संपूर्ण अंधारमय वातावरण आणि या अंधारमय वातावरणाचा जो आहे फायदा या बिबट्याने घेतला होता। एकूणच जर बघितलं असेल तर हा परिसर जो आहे हा संपूर्ण भरवस्ती आहे आणि या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आल्यानंतर बिबट्यामध्ये संपूर्ण भीतीचे वातावरण होते। मात्र आलोकने दाखवलेल्या सतर्कता, आलोकने दाखवलेली चतुराई हे एका अर्थानं या संपूर्ण याच्यात काम आल्याचे आपल्याला दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। राज्यात सगळीकडे नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी